नाही रे, माझ्याजवळ नाहीये. अरे पण गावा मी काय बोलतोय, आपलं आज भेटायचं ठरलं होतं ना. अरे हा रे, पण नाही जमणार. आता तो कुठल्या बॉस आहे ना चांडेकर, तो मला नाशिकला पाठवतो. अच्छा ओके, मला पण नव्हतं जमणार यार. ऑफिसमध्ये खूप कामं असतात. या चिंटूला ना काही कामं नाहीत. शनिवार रविवार नुसतं व्यावसायिक पडलेला असतो. व्यावसायिकांनी याचे 50 करोड नुसतं भेटायच्या स्कीमा काढत असतो. हा रे, भेटायला तर पाहिजेच, पण वेळ आणि तारीख बघू. तो चिंटू काय अडीच्या काळातला पडलेला असतो. अरे पण ते प्रत्यक्षात भेटायचं म्हणताय. हो रे, म्हणता मी आईबाबांसोबत चाललोय रे, मुलगी बघायची मला. अरे वा, बरं मुलगी वगैरे बघायचं ठीक आहे. पण असं मित्रांना लपून साखरपुडा करू नको. त्या निखिल बाबू काय रे, खरंच नाही ते काय तू? नाही रे, सॉरी. बरं झालं. कसं आहे ना, मला गंदीबात बघायची. काय सांगतोय? कोणता सीझन? सीझन 6. मला पण तोच बघायचा आहे. चल मग निघतो मी. ओके बाय बाय. ए योग्या, काय ग? अरे मला नाही जमणार अरे यायला. ए बाबा, असं नको ना करू. बरं बाबा. ए बाबा, बाबा नको म्हणू मला. मग काय? कानपाट थोडे भाव बोललेस त्या. तुला कॉल करून सांग, मी नाही येणार. बरं बरं, ठीक आहे चल. हॅलो, तू काय? कुठे रे तू? अरे सगळं भेटायचं नाही बोलताय. काय तंबी पळून जाऊन लागण्याची वाटत. कॉंग्रॅच्युलेशन ना. नवरची सासूरवाडी लय भारी आहे रे तुझी. काय मग पार्टी बिटी ऐकू नाही? मामा विचारलं होतं मला. चल मग करू पार्टी, आजच जाऊ आपण. ब्लॉक केला की काय? कंट्रोल, विंडो आणि ॲपलच्या जगाचा राजा. मनाला आणि क्षणाला प्रत्येकाला या जोडत असतो या जगाच्या खोलवर, स्मार्टफोनवर. या प्रत्येकाला मी जोडत असतो. आधी लोक पत्र पाठवायचे. पत्रानंतर आलं एसटीडी नंतर आलं मेल नंतर जीमेल नंतर आलं ऑर्कुटला भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यानंतर आलं फेसबुक. मार्क झुकरबर्ग साहेबांचा जय हो. आणि फेसबुक नंतर या अवघ्या जगाला जोडणारा म्हणजे मी, व्हॉट्सॲप. खरं तर या सगळ्यांना जोडताना मनाला आणि क्षणाला मला एकच विचार येतो. हे सगळे गुंतलेले असतात स्वतःच्या स्क्रीनवर. या जरी यांचं लक्ष असलं स्वतःच्या मोबाईलच्या स्क्रीनवर आणि यांच्या मनात चालू असतात वेगवेगळे विचार. हे ग्रुपवरचे वेगळे, ते पर्सनलवरचे वेगळे आणि स्वतःच्या मनात येतात ते वेगळेच. हे असे असतात गुंतलेले स्वतःच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर. खरं तर यांना दिसत असतं यांचंच रिफ्लेक्शन. ते समोरच्याच्या न मांडलेल्या चेहऱ्याकडे बघत असतात, पण ते गुंतलेले असतात स्वतःच्याच फोनच्या गॅलरीत.
आणि ह्या गॅलरीत असतो गच्च पसारा. काय ना, मेंदूत सगळं साठवून ठेवू शकत नाही, मग ते फोनच्या गॅलरीत साठवून ठेवायचं. त्या गॅलरीतला पसारा बघायचा बघा. ओम श्री स्वामी समर्थ. एकविरा माते की जय. जय कोराडा. हा मेसेज 21 जणांना पाठवा. नाही पाठवलात संध्याकाळी तुमची आयटम माझ्यासोबत असेल. आईला निळकंठ महोत्सव आला वाटतं. अरे याला पण या ग्रुपमध्ये ऍड केला. अरे या मिटिंगला आवरा, नाहीतर त्या हॉस्पिटलला पण ऍड करेल आपल्या ग्रुपवर. ओम श्री स्वामी समर्थ. एकविरा माते की जय. जय बोलेवाडा. हा मेसेज 21 जणांना पाठवा. जर नाही पाठवल्यास तुमची आयटम संध्याकाळी माझ्यावर दिसेल. ओम श्री स्वामी समर्थ. एकविरा माते की जय. जय कोराडा. हा मेसेज 21 जणांना पाठवा. नाही पाठवल्यास तुमची आयटम संध्याकाळी माझ्याबरोबर असेल. साक्षात देव देवता व्हॉट्सअपवर. अरे इतकं वाईट काय रे ते की इकडून तिथे तिथून तिथे जायला. बघितलं ना, हा असा पसरतो अंधविश्वास. की त्या सुशिक्षित मनावर पण अडाणीपणाची चरबी कशी जमली आहे ना, ते इथे बघा. कृपया रात्री दीडनंतर आपला मोबाईल आपल्याजवळ बाळगू नका. कारण चंद्रावर सूर्याची किरणे पडणार आहेत आणि ही किरणे तुमच्या मोबाईल पडल्यास त्याचा स्फोट होऊ शकतो. ही न्यूज हुकमत न्यूजद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे. ही न्यूज जास्तीत जास्त शेअर करा. कृपया दीडनंतर आपला मोबाईल जवळ बाळगून ठेवू नका. चंद्रावर सूर्याची किरणे पडणार आहेत. आपला मोबाईल स्फोट होऊ शकतो. ही न्यूज हुकमतद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहे. जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या बापाने चंद्रावर सूर्याकडे फेकले होते का? हो एवढेच नाही, इथे असतात काही स्त्री रहित ग्रुप. अरे सुमित, वास्तविक तुझ्याकडनं पोरी पटत नाही आणि तुझ्या सोशल मीडियाद्वारे पोरी पटण्याचं म्हणतोय. त्यासाठी ना अरे किती वाईट आहेत रे तुम्ही सगळे. मी आपला स्वागत म्हटलं रे की मुलींना देखील या ग्रुपमध्ये ऍड करूया. सुमित्रा, तुमच्या शब्दातला चावटपणा दिसतोय इथे. अरे त्यांच्याकडे ना काहीच नाही शकत. जे तुला ह्याच्यावरच काम करावं आयुष्यभर. काहीतरी अश्लील असं दिसतंय. अगं डाउनलोड करून. डाउनलोडिंग. अरे यार हे डाउनलोड होत नाहीये. का मस्त आहे, रस रशील. काय काय रे? अरे नंबर मारले रे. एक नंबर करा. अरे यार इथे डाउनलोड होत नाही. तुम्ही जळू नका यार. यू हॅव इनसफिशियंट स्टोरेज. कार्ड फुल म्हणते. थांब बघतोच काहीतरी. काय फुल म्हटलं की रिसायकल बिल म्हणतात. हे रिसायकल बिल. सो दिस इज रिसायकल. ये काय? किस्मत से लड़ने में मजा आ रहा है दोस्तों. ये मुझे जीतने नहीं दे रही और हार में मान नहीं रहा. फिलॉसफी है. काहीच कामाचं नाही. ठीक आहे बाबा. काय अरे हे राजू, हे ग्रुप इतना शांत क्यों है रे बाबा? गुड मॉर्निंग. आता होईल डाउनलोड. बघा 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 किती सोडवायचा आणि यांच्या आंबट शोक. पण कसं आहे ना, जेव्हा हे स्त्री रहित ग्रुप स्त्री सहित होतात ना, तेव्हा एखाद्याला आयडियाच नसते की या ग्रुपवर आता अश्लील मेसेज चालणार नाहीत म्हणून. शाळांनो, पोरी ऍड करतोय ग्रुपवर, असतील मेसेज टाकू नका. कळलं का रे? पोरी ऍड करतोय ग्रुपवर, असतील मेसेज टाकायचे नाही.
तमाशा लावलायस तू? सॉरी रामभाऊ तुला काय घ्याच? सम्राट भाऊ पैसे छोटीशीच होती म्हणून रक्कड अपलोड झाली. साल्या आता मला बोलवायचं देऊ नको. जा पहिला जाऊन त्या तुम्हीची माफी माग. साल्या जरा वरचे मेसेज बघत जा ना. कोणता ग्रुप आहे कुठे काय टाकायचं तेवढं कळतं की नाही तुला? साल्या आपल्या शाळेतल्या राधिका आणि सलोनी होते ते. काय बोलतो? मग बरं बरं ठीक आहे. सॉरी, It's okay. एक्स्ट्रीमली सॉरी. ठीक आहे रे. It's okay. झालं बाबा सॉरी तर मला ना कधी कधी या मुलाचं टेन्शनच आहे. हा तर या व्हॉट्सअप ग्रुपवर काही व्हॉट्सअप आशिक देखील असतात बरं का. आणि ते एखाद्या मुलीचा नंबर अगदी सहजतेने मिळवतात. बघायचं? हाय राधिका. हाय. काय म्हणतोस? काही पर्सनल म्हणायचं होतं का? पर्सन नाही ग, सहजच. अच्छा. हे की बघ ग्रुपवर. ग्रुपवर हो. ओके. हे हाय. चलो गाईज. टाइम टू स्टडी. बाय. राधिका, राधिका आर यू देअर? काय म्हणते राधिकाचं स्टेटस? स्टडी स्टडी स्टडी. एक्झाम अँड स्टडी. आपल्यासोबत दिसते. तुझ्यासारखी नाही बाळा. ऑफलाईन गेली वाटतं. चालते मला दादा निश. तुम्हाला सांगतो शाळेत असताना ना तिच्या दप्तरात ठेवलेली ती चिठ्ठी मला अजूनही आठवते. ती चिठ्ठी सापडली तिच्या बापाने धाडकन आपटून दिलं होतं दरवाजावरती मला. पहिले तिच्या बापाने बदलवलं नंतर माझ्या बाबाने मला बदलवलं. हे 3 टाके दिसते की त्याची निशाणी आहे. टाळ तुषार टाळ. पण मी तुझा विचार सोडणार नाही. खूप चरस आणि गांजासारखं हे व्हॉट्सअपचं व्यसन लागलेली मंडळी दिवसभर ऑनलाईन असतात आणि रात्री 2-2:30च्या सुमारास झोपतात. पण तेव्हा पण त्यांचं नेट चालू असतं. त्यावेळी पाणी प्यायला उठलेले काय लोक पाणी सोडायला उठलेले पटकन आपलं डेटा कनेक्शन ऑन करतात. एवढ्या रात्री आणि त्यावेळी ग्रुपवर असते भयान शांतता. पण एवढ्या रात्री हे महाशय धाडस करतात, मेसेज टाकतात. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. त्या रात्री कसा रिप्लाय जागा शांत जाऊन झोप. सगळे झोपले पण झोप. आणि आई ती बॅटरी चार्जिंगला लावायला विसरू नको. जाम बॅटरी लागते मला. डिस्चार्ज झाली आहे तुझी बॅटरी. उगाच नाही माझी डेअरी एवढी वाढली. हा तर आता हे लोक एवढ्या रात्री बेरात्री जागल्यावर सकाळी थोडीच ताकद आपल्याला उठणार आहे. पण प्रेमात पडलेले मात्र या गोष्टीला अवघड. यांच्या प्रांतात बंदच नसतं आणि सदा टपलेले पिसाळलेले. थोड्या वेळात तुम्ही कोणीतरी ग्रुपवर मेसेज टाकला ना गुड मॉर्निंग, हे लोक लगेच जाऊन बघतात की तो मुलगा आहे का मुलगी. चिंटू होता. चिंटू म्हणजे मुलगा. यांच्या काहीच कामाचं नाही. आणि मग आमच्या शरीरातलं लाल रक्त रात्री गुलाबी व्हायला. आणि जिनं वेडं केलंय ना तिच्या आठवणीनं आपण अलगद तिच्या कॉन्व्हर्सेशनकडे ओढले जातो. आणि तिच्या कॉन्व्हर्सेशनवर अलगद फोटो फिरवर गुड मॉर्निंग डिअर. युअर डिअर इज नॉट रिचेबल माय डिअर. पेक्षा फार वेळी असते. मग आम्ही
ग्रुपवरून पर्सनलवर, पर्सनलवरून ग्रुपवर, ग्रुपवरून पर्सनलवर हे असं करत करत शेवटी जमतो. पण ती काय ऑनलाईन येत नाही. मग हळूच इथं मनाच्या प्रांतात बरं जाऊन उभे राहतो. हा मनाचा प्रांत बरं का, याला स्टेटस असे म्हणतात. इथे असतं व्यक्ती स्वातंत्र्य. इथे सर्व लोकांनी आपली मांडलेली मते मनसोक्तपणे तपासता येतात. कोणाला कितीही तपासा, काही फरक पडत नाही. तर मग बघा यांचे स्टेटस. एक कंटेनर, 3 टमटम, 10 छोटा हत्ती, 5 गाडी भरून लौकिक भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आपले श्रद्धेश पाटील. आणि काहीच नाही, फक्त प्रयत्नांना साथ दे. बोला गणपती बाप्पा. तो दोस्तो आज रात का स्पेशल गीत है ये होठ तेरे लगे भैया कोळी संघटनेचा विजय असो. बहिराई कोळी वाडा. मेरा दिल भी ले गई, मेरा चैन भी ले गई, मेरा दिल भी ले गई, मेरा चैन भी ले गई, जाते जाते मेरा सिल्क भी ले गई. लेखक मिथिल ओनलीकर. सगळे स्टेटस बघून सांगले. सांगले काय? वा 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 वा. Hey Dan, I'm using a WhatsApp. अरे स्टेटस नावाचा प्रकार माहिती आहे का तरी तुला? आणि ती स्टेटस बदललाय का? नुसतं लोकांना ब्लॉक करत असतोस तू. स्टडी 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 एक्झाम अँड स्टडी. हा रोमॅन्टिक. अरे चलता है ना यार. पुढे पुढे त्या वळणावर अवेलेबल तुझा दिवाना ग. हे असे वेडे हे गुंतलेले असतात त्यांच्याच दुनियेत. त्यांचं विश्व असतं यांच्या पुरतच. एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिलीच. तुम्ही म्हणाल एका व्हॉट्सअप आहे, तर मग टाईप करून इथे मांडलेले हे लोक एवढे जिवंत कसे दिसतात. खरं तर काय होतं ना, जेव्हा आपण ऑनलाईन येतो तेव्हा आपण मेलेलो असतो आणि जिवंत होतात ते आपले टेक्स्ट आणि मेसेजेस. तोच टेक्स्टवरचा जिवंतपणा आम्ही इथे रंगमंचावर मांडला आहे. आणि शेवटी रंगमंचावर मांडलेली प्रत्येक घटना ही जिवंत तर वाटायला हवी. तोच जिवंतपणा तुम्हाला इकडे बघायला मिळतो. आता बरीच वेळ झाली. मध्यरात्री उठलेले हे सगळे लोक सकाळी 11-12च्या सुमारास उठतात आणि त्यांची चार्जिंग जर टिकली असेल तर ऑनलाईन येऊन सगळे एकत्र ग्रुपवर मेसेज टाकतात. गुड मॉर्निंग. अरे वेलकम बाय. ओ इम्रान भाई, कैसा है तू? अरे मैं बस, तू कैसा है? तुमची ओळख? मी सांगतो. एकदा सावलीला आपल्या वर्गात होता आणि हा एकदा पाटील सरांचं लेक्चर होत होतं आणि तेव्हा काटकर सर आले वर्गात आणि तेव्हा तुमचा आलेला वास आला. योगेशच्या कानात हळूच म्हणाला, हे योग्या डायरेक्ट. अरे ऐक ना, अरे बोललाय. अरे कसं वर्गात आले आणि घराला वास आला रे. आणि हा योग्या जोरात ओरडला, सर
आतुरतेने लावलेले ओढ कधी येईल तुझ्या आणि माझ्या भेटीचा योग. हे वेड्या एकतर्फी प्रेमाचं हे असं असतं जसं जमिनीचं आभाळाशी नुसतं एकमेकांना बघायचं पण एकमेकांना भेटायचं कधीच त्यांच्या नशिबात नसतं. वा क्या बात आहे. जगात प्रेम आहे रे, भरपूर प्रेम आहे, पण त्या प्रेमाला मिळवण्याची धमक पाहिजे. वा क्या बात आहे. किती मस्त चाललंय ना सगळं. कुठे प्रेम कुठे गंमत. अटक मटक चवळी चटक वाऱ्याने उडती केस शांत बाळ. ही अशी असते गंमत. कुठे प्रेम कुठे धर्म तर कुठे रंग. कुठे भगवा रंग तर कुठे हिरवा रंग. भगवा मिटवू पाहतो हिरव्याला आणि हिरवा मिटवू पाहतो भगव्याला. पण भगव्याला लागलं तरी रक्त येतं ते लालच आणि हिरव्याला लागलं तरी येणारं रक्त लालच. आणि या दोघांच्या रक्तरंजित सोहळ्यात आनंद मात्र भोगतो तिसराच. गाईज यार खूप मोठा लोचा झाला आहे यार. आई शपथ माझा तर विश्वासच बसत नाहीये. अंग असं संतापलेलं आहे ना. काय रे काय झालं? नाही राव याचे परिणाम खूप वाईट होणार आहे. सोशल मीडियाचा दुरुपयोग होत आहे. अरे पण झालं तरी काय. नाही राव मी आता शांत बसणार नाहीये. तर सांगतोस का काय झाले? कानपडात मारू. एक जा त्या फेसबुक पेजवर जाऊन बघ. आपल्या राजाचा अपमान होत आहे आणि आपण ते फक्त बघत आहोत. पण आता कोणीच काही करत नाहीये. मी आता रस्त्यावर उतरणार आहे. अरे काय झालं तरी काय? देख देख इमरान तू भी जाके देख क्या हो रहा है ये. वेट बघतो. अरे बापरे काय भयानक प्रकार आहे हा. कोण आहे हा हरामखोर? छे शी यार माझ्या गोष्टीवर विश्वासच नाही बसत आहे. अरे हल्ला पाहिजे त्या साल्यांना. या धर्माला दुसरा धर्म भेटत नाही का? या धर्माला आपलाच धर्म भेटतो का टार्गेट करायला? हो गया काय बोलतोस तू हे? या धर्माचा काय संबंध? ओ माय गॉड काय घाणेरडा प्रकार आहे हा. बोल खूप घाणेरडा चाललंय. आहे या धर्मात संबंध आहे. हे सर्व करणारा तुमच्या धर्माचा माणूस आहे ना. हो गया काय बोलतोस तू? खरं तेच बोलतोय. आमच्या राजाचा झालेला अपमान आता मी सहन करणार नाहीये. आता निषेध झालाच पाहिजे. अरे काय बोलतोस तू? आवर स्वतःला. ह्या मागे भांडण व्हावी हाच त्यांचा हेतू आहे. दोन धर्मांमध्ये दुरावा निर्माण व्हावा हाच त्यांचा मानस आहे. योग्य ठीक आहे पण त्याची इच्छा आहे ना भांडण करायची. आता रस्ता उतरलाच पाहिजे. आता कमी होणार. अरे काय चाललंय? आंबा साहेबांचा नंबर काढतो. आपण काटाने काटा काढू. जर उतरण्याची काहीच गरज नाहीये. घ्या आमच्या इस्लामिक पेजवर सुद्धा हा प्रकार घडतोय. नाव बघा त्या युजरचं. तो युजर कुठल्याही धर्माचा असू द्या, त्याचा धर्म आपल्या समाजासाठी घातक आहे हे लक्षात ठेवा. म्हणून सांगतो मित्रांनो, शांततेने घ्या. एवढी भडक्याची गरज काही नाहीये. तू त्या लोकांची बाजू घेतोयस का?
योग्या काय बोलतेस तू हे? ते कोण लागतात माझे? मी का त्यांची बाजू घेऊ? तुला स्काउट लागतही असतील. योग्य सय्यद काय बोलतोयस? शेवटी सय्यद लागलं ना हेच खुपत यांच्या डोळ्यात. सय्यद म्हणजे मुसलमान, मुसलमान म्हणजे अतिरेकी, हे समीकरण जणू जुळतच आलंय पहिल्यापासून. आणि याचा अतिरेक जास्तच झालाय आजकाल. हल्ली एकाला नाव सांगायचं झालं ना धडकी भरते होत्या. नाव सांगितलं की मोमेडियन असा प्रश्न विचारला ना की अतिरेकी असल्यासारखं वाटतं. बघितलं ना योग्या कसा बोलला? इम्रान, सय्यद, तू त्यांची बाजू घेतोस. तुझे कोणतरी लागतात ते. असं वाटतं ना कुठेतरी लांब निघून जावं. या धर्माची वर्दी इथेच टाकून तिकडे निसर्ग निर्मित मी आणि हा माझा निसर्ग. भावना दुखावल्या गेल्या असतील त्याच्या राव. आपल्याला हे असं आवडत नाही. आपलं खूप मोठं ध्येय नाही. सकाळभर मित्रांसोबत व्हॉट्सअपवर ऑनलाईन वेळ घालवायचा, रात्री जेवून सकाळी उठून पुन्हा तेच रुटीन. आपल्याला हे असं काही पटत नाही. जास्ती मोठं ध्येय नाही आपलं. जास्ती मोठं ध्येय नाही आपलं. जे काय घडतंय ते फार वाईट आहे, पण नुसतं एवढं बोलून काय फायदा नाही ना. आधी या लोकांची मस्तके बाजूला लावली. पण मी एकट्याने का विचार करावा, मी एकट्याने का आपटावी? असो, जसं वाईटाने वाईट पसरतंय तसं चांगल्याने चांगलंही पसरलं हवं, काहीतरी घडायला हवं. यासाठी मी माझा प्रयत्न सुरू करतो. पहिले घर जाणतो, मग अंगण, मग रस्ता, मग गाव, मग शहर, मग देश, हे सगळं करेल. पण हे लोक का बाकीचे विचार करत नाही या गोष्टीचा? म्हणतात ना, 1000 विचार करतातून एक विचारवंत असा ज्ञानेश्वर, आणि अनंत वर्षातून घडते ती ज्ञानेश्वरी. साधं समजलं का आम्हाला? आमच्या कानाखाली बघणाऱ्यांच्या कानाखाली आवाज करतो आम्ही. हे भगवा रक्त जोपर्यंत शांत आहे ना तोपर्यंत ठीक आहे. जर संतापलं तर फळफळणाऱ्या रक्तालाही बघून शांत बसत नाही आम्ही. आमच्या नादी नाही लागायचं. जय महाराष्ट्र. हा बघा हिरो वाद असा चालू राहिला ना, तो बाबा पण राहणार नाही आणि तो हिरो पण राहणार नाही. असेल ते फक्त लाल लाल रक्त. नको घाबरूस राहते, नको भिरूस कशी. नको घाबरूस राहते, नको भिरूस कशी. हे जग उलटू दे तुझ्यासाठी पुरेशी अशी माझी खुशी. अरे बस, बस सर केलं सगळं. आता ही भगवी छाती रक्ताने लाल झाली तरी चालेल, पण आमच्या राजाचा झालेला अपमान मी सहन करणार नाही. अरे मित्रा, या धर्मकुटून आणायला काढ होऊन बसले सगळं. ही छोटी छोटी मुलं आहेत ना, फक्त मोठी झाली, फक्त मोठी झाली. मोठं व्हावं माणसानी, वेडेपणाही करावा, पण आपल्या कुवतीप्रमाणे. तरुणांचं काम आहे बदल करणं, बदल घडवणं नाही. जे झालंय ते खूप वाईट झालंय. तो दुर्गेश बरोबर म्हणत होता, या साल्यांची मस्तकं भाजरायला हवी. पण आपण बोलून काय होणार आहे? बोलून काहीच होणार नाही. त्यासाठी थोडी हालचाल केली पाहिजे. पण मी पण काय करतोय, शेवटी बोलतोच आहे ना. नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार शहरात ज्यामुळे अशांतता पसरली आहे त्यामुळे बरेच लोक जीव मुठीत घेऊन धावत असताना रस्त्यावरून जाणारा एक ट्रक त्यांना दिसला नाही.
आणि त्यांचे अपघाती मृत्यू झाले आहे. ट्रक ड्रायव्हर फरार असून अपघातामधील एकाचे नाव इम्रान सय्यद असे आहे आणि दुसऱ्याचे नाव अरुण भोसले असे आहे. अरे हे काय चालू आहे? कशासाठी सुरू आहे? इतकं निर्दय असं का मरण? इतकं तो इम्रान असा ट्रक खाली गेला आणि ती रक्ताने मागलेली चाकं, काय पाप होतं त्याचं? काय चुकीचं केलं होतं त्यांनी? योगेशनी तो व्हिडिओ टाकला होता ग्रुपवर, बघितला होता मी. तो इम्रान असाच मेला होता. ही दंगल जरी शांत झालेली असली ना तरी शेकडो निष्पापांचे जीव जात आहेत. काय चालू आहे? काय चाललंय? दंगल, जाळपोळ, रक्त आणि ते सुद्धा निष्पापांचे. कोणाची चूक यामध्ये? नाही, कधीतरी वाटतं की चूक आमचीच. हे राज्य निर्माण केलं, हे चुकलं काय आमचं? या राज्याला स्वराज्य असं नाव दिलं, हे चुकलं काय आमचं? अरे या राज्यावरती कोणी नजर जरी टाकली तरी त्याचे जात धर्म न बघता त्याला शिक्षा दिली, हे चुकलं काय आमचं? छे, कधीतरी वाटतं की या चूक तुमची नाही, ही चूक माझी नाही. अरे आम्हाला देवपण मिळालं ते आमच्या कर्मामुळे, आणि ह्या देवपणाची आज विटंबना झाली तर तुम्ही पिसाळलात. अगदी एकमेकांच्या अंगावरती गरम पाणी टाकावं तसे. अरे कुठल्या निष्पाप नादान माणसाची ज्या वेळेला विटंबना होते, साहजिकच आहे, प्रत्येकाचा जीव तडफडतो. अरे पण तुमच्या या तडफडणाऱ्या वृत्तीवरतीच शत्रू नजर ठेवून आहे आणि तो त्याचा फायदा घेतोय, तो तुमची दिशाभूल करू पाहतोय. अरे वेड्यांनो, इथे काय चालू आहे तुम्हाला ठाऊक तरी आहे काय? अरे हे स्वराज्य उभं करायला किती मेहनत घ्यावी लागली तुम्हाला ठाऊक तरी आहे काय? अरे आपलेच मावळे एकमेकांच्या उरावरती धावून चाललेले, म्हणून हे असं नको व्हायला म्हणून हा राजा शिवाजी आज प्रत्यक्षात इथे आलेला आहे. तुमच्या सर्वांची मस्तके भादरायला जशी 300 वर्षापूर्वी भादरली होती. उगाच नाही हे अफाट प्रतिमेचं राज्य उभं केलेलं आहे. अरे तुम्ही धर्माच्या नावावरती शिव्या देतात, धर्माच्या नावावरती बाजार करतात. अरे मी विचारतो इथे सगळ्या बसलेल्या धर्मपंडितांना, सांगा कुठल्या धर्मामध्ये सांगितलेले, कुठल्या धर्मात सांगितलेले की जाळपोळ करा, दंगली करा, रक्त सांडा? सांगा. शे, मी तरी कोणाशी बोलतोय इथे? राजे चलो, बहुत जगह जाना है हमें. बेशक सिद्धी, हा सिद्धी येला आपल्या स्वराज्याचा घोडदळाचा प्रमुख होय, हा मुसलमानच आहे. पण याचा धर्म कधी माझ्या आड नाही आला किंवा माझा धर्म कधी याच्या आड नाही गेला. बेशक आपली शिकवण आहे की आपण धर्मासाठी लढावं आणि धर्मासाठीच मरावं, आणि त्या धर्मावर कोणी बोट दाखवलं तर त्याचा बोट कापून टाकावा. परंतु त्या धर्मामुळे आपल्या निष्पापाचा जीव जाईल, त्या निष्पापाचं रक्त सांडेल किंवा दंगली जाळपोळ नुकसान होईल, तर तो धर्म राहत नाही. आपण पाहावा तो माणूस, नंतर पाहावा तो धर्म. पहिले येतो तो माणूस, नंतर येतो तो धर्म. हे लक्षात असू द्या. चलो सिद्धी. वाव दुर्गेश, नाईस व्हिडिओ. अरे आधी व्हिडिओ पुन्हा व्हायरल होऊ द्या. तुझी सोशल मीडियाची व्हिडिओ रस्त्यावर आणली आहे, पण आपण रस्त्यावर न उतरता सोशल मीडियाची दंगल सोशल मीडियावरच संपवू. आधी जास्तीत जास्त व्हिडिओ फॉरवर्ड करा, जास्तीत जास्त लोकांना हे व्हिडिओ पोहोचवा. ज्या माणसाचे विचार ज्या माणसाने भूमी राखली त्यांच्या विचारांना विसरून गेलो आपण. कसं चालेल? चला तर जास्तीत जास्त व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवूया. फॉरवर्ड कृपया व्हॉट्सअपवर अपघाताची आणि रक्ताची काय कोणी शेअर करू नका. कायद्यानुसार हा गुन्हा आहे. फॉरवर्ड. तुमच्या कोणाच्या भावना दुखावतील अशा पोस्ट आणि अफवा पसरवू नका. त्यामुळे आपणची घरे आज पोलीस मिळत नाही, पुन्हा तर तुमचे घरे तुमचे असू शकतील. Happiness is not ready-made.
It is what straight comes from your action. Forward. सोयीकडे शांततेचे वातावरण पसरलेले आहे. तरुणांची कामगिरी कौतुकास्पद आहे म्हणतात ना. या देशाचं कोणी चांगलं करणार आहे तर ते तरुणच आहे. तर ह्या अशाच बातम्यांसाठी बघत राहा आजची न्यूज IBN लोकमतवर. या सुशिक्षितपणावर आघाडीपणाची चरबी चढली आहे. 10 दिवस, फक्त 10 दिवस. 11व्या दिवशी तेच ऊन आणि तेच पाऊस. साला ही कॉपी पेस्ट करायची पद्धत जर अवघड असती ना तर असं काही घडलंच नसतं. करा कॉपी पेस्ट करा, फॉरवर्ड करा, शेअर करा. साला तिथे सम्राट आणि योगेशला अटक झाली. इथे तो इम्रान मेघा आणि माझी निष्पाप राधिका कोमात गेली. चित्राचे डोळे आवडी आम्हाला वाटेल कसा आकार दिला जातो. त्या कसामध्ये आणि माझ्यामध्ये काय तो फरक. जिहाद या शब्दाचा चुकीचा अर्थ शिकून शेकडो निष्पापांचे जीव घेतले गेले आणि मी धर्म या शब्दाला समजू शकतो. बस झालं, नकोय तो मला आता सोशल मीडिया. बस झालं, नकोय तो सोशल मीडिया. डोकं चालतच नाही. धावत असतं नुसतं जगासोबत. जग वाईल त्या दिशेने वाहत असतो. काय होत बसले त्या इम्रानला मी दवाखान्यात पोहोचवू शकलो असतो. पण त्याला दवाखान्यात नेण्याऐवजी मला त्याला व्हॉट्सअप स्टेटसला पोहोचवायचा होता ना. किरासाठी मला माझ्या जगण्याची मुलांची पण खूप आठवण येते यार. काहीच डोंट पॅनिक. जे व्हायचं होतं ना ते घडून गेले. आपण काहीच करू शकत नाही. खरं आहे रे शुभम. जाऊ दे आता. हा घटना कधी एवढं शांत असो. आपण तरुण आहोत. म्हातारा होण्यापूर्वी आपण या जगाला नवीन काहीतरी शिकवून जाऊया. वा योगेश, यार. सम्राट हा डायलॉग म्हणताय. अरे बोलूया त्याला. कधी नव्हे ते योगेशची जागा घेऊन वैचारिक बनतो. हे परिणाम मी ग्रुपमध्ये असलेच आहेत का? हे त्यांच्या नावा येऊ दे. अरे योगेश, तुझ्यामुळे आज आम्हाला नव्याने शिवराई शिकायला मिळाली. खरं योगेश, आज शिवरायांनी ना आपली काम पकडल्यासारखं वाटलं. आम्ही तर नुसतं व्हॉट्सअप तिला मेसेज कर आणि हे स्टेटस ठेव, हे फोटो ठेव यासाठी वापरतो. पण खरं वापरायचं हे तू शिकवलं. अरे मित्रांनो, शिवराय असो की आंबेडकर, येशू असो की पैगंबर, महावीर असो की बुद्ध, या लोकांना फक्त हवी होती जगात शांती. आणि आपण काय केलं? अशांततेचा मार्ग निवडला. चला तर मग आपण मिळून टाकूया एक पाऊल शांततेकडे. अच्छा, याला म्हणतात का शांतीत क्रांती? दाखवून देऊया जगाचे सारे जे कोणी करू शकले नाही. अवघड सारे, चुटकी सरसे, आभाळ सारे. हे चाललंय मोठ्या आवाजात. चला तर मग आपला ग्रुप आता पूर्वीसारखा होत आहे. काठी सगळी नव्याने लाईनवर आलेली आहे. बघितलं ना काय असे ॲडिक्शनमुळे काय होतं. मला वाटत असतं जर तुम्हाला मला थांबवता आलं असतं तर खूप बरं झालं असतं. पण शेवटी मी यंत्र आहे, मला भावना नाही. परंतु माणसाला भावना आहेत ना. मग माणूस खरं तर माझा जन्म झालेला की या मेसेजची देवाणघेवाण करण्यासाठी. पण माणूस
किंवा कॉंग्रॅच्युलेशन एवढंच टाकतात. प्रत्यक्ष भेटी आता उरल्याच नाहीये. शेवटी मलाच माझी आता लाज वाटायला लागली आणि माझा जन्म कशासाठी झाला हेच मला कळत नाही. कसं आहे ना, काळ कोणासाठी थांबत नाही. व्हॉट्सअप नंतर अजूनही काही नाही. या मुलांच्या ग्रुपमध्येच बघा ना, इम्रान गेला तर त्याची जागा घ्यायला आता अब्दुल येतोय. वेलकम अब्दुल सय्यद.